करायचं ते काय करायचं ते त्या ऑल्टोत गेली ती बॅटरी अचानक माझा अक्षरशामुळे इतकं त्रास झाला होता त्या गाडीचा काय. अरे 2 मिनिटं थांबलीस ना तू, इग्निशन बंद करून बॅटरी डाऊन बस, गाडीतून उतरायचं, दरवाजा धरायचा, ढकलायचा, चकचक चालू करायचं, गाडी उडी मारून गाडीमध्ये उडी मारून कसं अक्षरशः. सो गाईज आत्ता आम्ही चाललो होतो मावशीकडे सांगलीमधून आणि काँग्रेस भवनच्या पुढच्या साईडला अण्णाज नवतरीण शॉपिंगमध्ये थांबलो होतो आणि इथं पार्किंगला गाडी थांबल्या गाडी बंद पडली आणि ॲक्च्युली बॅटरीचा प्रॉब्लेम झाला असं वाटतं. इथं जवळच एक हे आहे शोरूम, त्यांना आम्ही चौकशी केली तर त्यांचा आता लंच ब्रेक झाला आहे. सो आम्हाला अर्धा पाऊण तास तर इथं थांबावं लागणार आहे. सो मग मी आणि दीदीनं प्लॅन केला की तोपर्यंत आम्ही मावशीकडे रिक्षाने जाऊन येऊ, कारण की सडनली गाडी बंद पडली आहे, काय झाली मला पण माहिती नाही आहे. सो तोपर्यंत आम्ही अर्धा पाऊण तासात मावशीकडे जाऊन येतो आहे रिक्षातून. थोडीशी गाडी चालू झाली होती, परत मावशीच्या घराला बंद पडली आहे. आज दिवस असा काय ते कमी टोटल दिल्यानंतर स्पार्क द्यायला पाहिजे ते पण दिवस झाले वाटतं. गाईज पुन्हा एकदा आमचं झालाय पचका, गाडी चालवून परत 2 वेळा बंद पडली. आता शेवटचा पर्याय म्हणजे बॅटरी चेंज करायचे. आय डोंट नो आज कसा दिवस आहे. गाडीची बॅटरी बंद पडली, वैताग आलाय आणि त्याला एवढं ऊन आहे ना आज झाले. आम्ही एक्झॅक्ट आत्ता माधवनगर रोडला आहे, आपलं वसंतदादा साखर कारखाना आहे ना त्याच्यासमोरच आहे एक्झाईड केअर म्हणून. सो तिथं आता आम्ही थांबलो आहे. आता बॅटरी चेंज करायची वेळ आली आहे बघूया, कारण की चार्जिंग करून पण गाडी 1-1.5 किलोमीटर चालली आणि ते पण त्याला खूप असं एक्सिलेटर द्यावं लागलं. बघूया आता काय काय करावं लागणार आहे. आजचा दिवस मला खरंच हॉरिबल वाटायला. काय करायचं ते त्या ऑल्टोत गेली ती बॅटरी अचानक माझा अक्षरशामुळे इतकं त्रास झाला होता त्या गाडीचा काय. अरे 2 मिनिटं थांबलीस ना तू, इग्निशन बंद करून बॅटरी डाऊन बस, गाडीतून उतरायचं, दरवाजा धरायचा, ढकलायचा, चकचक चालू करायचं, गाडी उडी मारून गाडीमध्ये उडी मारून कसं अक्षरशः.
रेस करावं. बंद करा. बॅटरी चेंज केल्यावर गाडी चालू झाली. आता आम्ही आलोय दीदीचे हेअर कट करायला. इथून काम होतं असं असं मग मागे टाकल्यावर हे थोडेफार त्यात मिक्स होतात खूप भरून असं दिसत होत नाही. तो झाला लेअर. अदरवाईज फेदर पण जवळ त्याच्या येतो. आणि स्टेप 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 सगळीकडूनच असे येणार ते. मग आपण कुठल्या करूया आणि पुढचे शॉर्ट करूया का त्यात मिक्स होईल तेवढे करताय हा तशा टाईपचं थोडं करूया. चेंज लुक पण होते. तो साईडला असं टाकल्यावर पण लुक चांगला असेल. पण करतात नाही कष्ट खूप. आता मी आले बसापा हलवाईमध्ये थोडीशी स्वीट्स घ्यायला. सो गाईज आत्ता वाजलेत 5:45 आणि आत्ता आम्ही घरी आलोय. आणि सकाळपासून आमची धावपळ खूप झाली. गाडी बंद पडली, बॅटरी लो झालेली त्याची. त्याच्यानंतर भरपूर फिरणं झालं. शेवटी आता आम्ही घरी आलोय. आता मी आणि दीदी चहा पितोय आणि आजचा व्लॉग इथंच संपवते. सो भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो गाईज मी KFCचं ऑर्डर केलं आहे. चिकन पॉपकॉर्न आणि चिकन विंग्स आणि लेग पीस. बघा कसं दिसते. सो या खायला.